आणि यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 72 बातम्यांमधून। राजगुरुनगरमधून बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळले। चिमुकलींवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना उघडकीस। 54 वर्षीय नराधमानं चिमुकलींवर अत्याचार करून केली हत्या। चिमुकल्यांच्या अत्याचार आणि हत्येविरोधात आंदोलन सुरूच। 5 तासांपासून आंदोलकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या। आरोपीला फाशी देण्याची मागणी। सतीश वाघ यांच्या पत्नीनंच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर। पत्नीला अटक। आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। सतीश वाघ हे पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा। नाशिकच्या दिंडोरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त, तर दिंडोरी पोलिसांची कारवाई। 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह काही सामान जप्त। वर्धा जिल्ह्यामध्ये वर्षभरात 7 लाचखोरांवर कारवाई। एसीबीकडून सापळा रचत लाच स्वीकारताना अटक। येवल्यामध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई। 19 नायलॉन मांजाचे बंडल जप्त। 2 जण या प्रकरणी ताब्यात। बनावट पास विक्रीचा प्रकार उघडकीस। साईबाबा संस्थांच्याच प्रकाशन विभागातील कर्मचाऱ्याचा यामध्ये सहभाग, तर अनेक दिवसांपासून बनावट पास विक्रीचा गोरखधंदा सुरू असण्याची शक्यता। गोंदिया शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट। गोवर्धन चौकातल्या घरातनं 72,000चे दागिने लंपास। अज्ञात आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जळगावमध्ये डंपरच्या धडकेत 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण, तर डंपर चालकावर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल। नाशिकमध्ये जबर मारहाणीतनं एका युवकाचा मृत्यू। वडिलांसह भाच्यानं केली मारहाण। आरोपींना या प्रकरणी अटक। भंडाऱ्यातील मामा तलाव पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे दयनीय स्थिती, तर अतिक्रमण देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे आता जिल्ह्यातील अनेक तलावांची ही गंभीर स्थिती। अकोल्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील धाबा इथल्या विश्रामगृहाला आग, तर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर बस आगाराकडून फेऱ्यांना उशीर। विद्यार्थी आणि प्रवाशांची तारांबळ। संतप्त विद्यार्थ्यांकडून बसस्थानक परिसरात रास्ता रोको। बुलढाण्यामध्ये कपाशीच्या खुंटीपासून जैविक कोळसा बनवण्याचं काम। कृषी सारथी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण। कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या दुहेरी संकट। दर घसरणीनंतर आता अस्मानी संकट। नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस आणि गारपिटीचा अंदाज। सोलापुरात कांद्याची आवक घटल्यामुळे कांद्याचे दर वाढले। कांद्याला 25 ते 30 रुपयांचा भाव। बाजार समितीमध्ये 350 गाड्या इतकी आवक। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये युरिया खताचा तुटवडा, तर रब्बी हंगामातील पिकं जोमात असताना शेतकरी मात्र चिंतेत। खतासाठी शेतकऱ्यांची इतर ठिकाणी शोधाशोध सुरू। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 8,285 रुपयांचा भाव, तर नव्या तुरीच्या दरात 800 रुपयांनी वाढ। शेतकऱ्यांना यामुळे दिलासा। अहिल्यानगरच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज 80,000 कांदा गोण्यांची आवक, तर विक्रमी गोण्यांची आवक झाल्यामुळे भाव कोसळले। नांदेडच्या बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढल्यामुळे फुलकोबीला कवडीमोल भाव। फुलकोबी उत्पादन शेतकरी जे आहेत ते आता अडचणीत। भाजीपाल्यांची भंडारा बाजारपेठेत आवक वाढली। भाजीपाल्याचे दर आता 50% घसरले। वाशिम बाजारामध्ये वाटाण्याच्या शेंगांना मागणी वाढली। शेंगांची 100 रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू। शेतकऱ्यांना दिलासा। नाशिकमधील द्राक्ष खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून आता 3 वर्षात 1,200 शेतकऱ्यांची फसवणूक। तब्बल 47 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप। संशयित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची मागणी। जळगावच्या यावलमध्ये संजय गांधी निराधार शाखेमध्ये कागदपत्राच्या पडताळणीसाठी लाभार्थ्यांची गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यासह शेतकरी अद्यापही अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित। ई-केवायसी करून सुद्धा शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षाच। जलसंपदा मंत्री संजय राठोड यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार स्वागत, तर राठोड यांनी वाल्मी या ठिकाणी जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची घेतली बैठक। कोल्हापूरच्या कसबा पावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची अचानक भेट। प्रशासन आणि डॉक्टरांची यामुळे तारांबळ। रुग्णालयातील समस्यांसंदर्भात 30 तारखेला बोलावली बैठक। तर वानमथी सी वर्ध्याच्या नव्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या बदलीनंतर वानमथी सी यांनी पदभार स्वीकारला। महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी आमदार अर्जुन खोतकरांची घेतली भेट, तर प्रलंबित असलेल्या वक्फ संदर्भातील विविध विषयांवर यामध्ये चर्चा।
लातूरमधील तळेगाव आणि बुधोडामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार आणि वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांची शेतकऱ्यांसोबत बैठक। 125हून अधिक शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाने पाठवली होती नोटीस। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार, तर कर्जमाफी, कापूस, सोयाबीनच्या भाववाढी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार। राज्यात 27 ते 28 डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज। नागपुरात सध्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ। 24 तासात तापमानात 2.7 अंश सेल्सिअसनं वाढ, तर काही भागात पावसाचाही अंदाज। धुळ्यात गेल्या काही 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण, तर शहरावर सध्या धुक्याची चादर। उद्या आणि परवा मेघगर्जनेसह पावसाचा इशारा। जालना जिल्ह्यामध्ये आज गारपिटीसह तुरळक पावसाचा अंदाज, तर 27 आणि 28 तारखेला येलो अलर्ट। भंडारा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, किमान तापमानात वाढ। जिल्ह्यामध्ये 2 दिवसात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनीतनं पहिलं आवर्तन आता सोडण्यात येणार। उजनीमधून भीमा नदीमध्ये 2000 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येणार। नदीकाठच्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा। रासायनिक खतांच्या किमतींमध्ये 1 जानेवारीपासून दरवाढ, तर रासायनिक खतांच्या किमतीत 200 ते 300 रुपयांची वाढ होणार, तर डीएपीची बॅग आता 1590 रुपयाला मिळणार। थंडीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांना दिलासा। रत्नागिरीमध्ये पहिल्या टप्प्यातील आंब्याला मोहर फुटला। यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आंबा बाजारपेठेत येण्याची शक्यता। नागपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात 0.7% वाढ, तर इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर। या ठिकाणी पुण्यातील भोरमध्ये राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना कायदेविषयी मार्गदर्शन। अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अन्न नागरी पुरवठा आणि तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन। परभणीच्या पूर्णा शहरामध्ये स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, तर नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नाल्या तुंबल्या। नागरिकांच्या आरोग्यालाही यामुळे धोका। यवतमाळ जिल्हा कारागृहाचं बांधकाम सुरू, तर महागाव, उमरखेड आणि पुसदमधील बांधवांना या ठिकाणी बंदीवानांना वाशिम जिल्हा कारागृहामध्ये रवाना केलं जाणार। परभणीच्या बोरीमध्ये 19व्या धम्म परिषदेचं आयोजन, तर सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन। धाराशिवच्या उमरगा नगर परिषदेतील जलकुंभाचं काम थांबवलं। सभागृहाच्या सौंदर्याला अडथळा निर्माण होत असल्यामुळे हे काम थांबवलं। गोंदियामध्ये शक्ती दिनानिमित्त आदिवासी बांधवांची भव्य रॅली। आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्य सादर। सांगलीच्या जतमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात, तर महाराष्ट्रासह कर्नाटक आणि अन्य राज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी दाखल। नाशिकच्या बागलाणमध्ये आराध्य दैवत मामलेदार यशवंत महाराजांच्या यात्रेला सुरुवात, तर सटाणा शहरामध्ये 137वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा। सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता हा भाविकांना दर्शनासाठी 5 जानेवारीपर्यंत 24 तास सुरू राहणार। संभाव्य गर्दी लक्षात घेता रस्ता वाहतुकीस खुला। नांदेडमधील माळेगावच्या यात्रेला 29 डिसेंबरपासून सुरुवात होणार। यात्रेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण। माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान, पत्नी सागरिका घाटगेसह साई दरबारी, तर सर्वांचं चांगलं व्हावं हीच प्रार्थना। झहीर खानची माध्यमांना प्रतिक्रिया। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सज्ज, साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। अमरावतीच्या करीना थापाचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारानं सन्मान, तर 17 वर्ष धाडसी करीनानं आगीतून अनेकांचे वाचवले होते प्राण। सीव्ही रमण ह्या फिरत्या विज्ञान प्रदर्शनाला वाशिमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रदर्शनाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचं सहकार्य। नाताळ आणि 31 डिसेंबरच्या निमित्तानं पर्यटकांची कोकणला पसंती। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि इतर राज्यातून सुद्धा पर्यटक सिंधुदुर्गमध्ये दाखल। भंडाऱ्याच्या रावणवाडीतील जलाशयाला पर्यटकांची मोठी गर्दी, तर या ठिकाणी पर्यटकांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारचे साहित्यही उपलब्ध। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कुडाळ आणि कणकवलीमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर। अरुंद रस्ते आणि अवजड वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी। जम्मूच्या पूंछमध्ये लष्कराच्या वाहनाला झालेल्या अपघातामध्ये साताऱ्यातील जवान सुद्धा शहीद, तर साताऱ्याच्या कोंबरीमधील 28 वर्षीय शुभम घाटगे यांना वीरमरण।